तर हॅलो गाईस, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मानव यूट्यूब चॅनलवर। तर आज ना आम्ही निघालो जायला शिरगावला। आज आहे सोंग सप्तशृंगी देवी माता उत्सव। तर आम्ही बसमधून उतरलो आणि पोचलो मुरब्याला। माझ्यासोबत होतं ध्रुवांग, ध्रुवेन, वंश आणि ऋग्वेद। तर बोटीत बघा किती गर्दी होती, म्हणजे शिरगावला किती गर्दी असेल। आणि सातपाडीला उतरून आम्ही निघालो रिक्षात बसून धनसरला जाण्यासाठी आमच्या काकांकडे। तर पोचलो आम्ही धनसरला आणि धनसरला पोचल्यानंतर आला होता बाबू, मग लागले त्यासोबत खेळण्यासाठी। मग सर्वजण बाबूला बॉलिंग शिकवत होते। ए इथे 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 ये 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 ये। नंतर मग आला आपला कीर्तेश भाई आणि तनू आणि रुची। आणि इथे किती भारी व्ह्यूज होता, हेच बघा किती मस्त दिसते। घरी बसून कंटाळा आला होता म्हणून निघाले देवीच्या मंदिरात जाण्यासाठी धनसरला सर्वजण। हे आहे धनसरचं मंदिर, इथे त्यांची यात्रा भरते। मग सर्व पोचले आणि दर्शन घेतलं सर्वांनी आणि पुन्हा निघालो घरी येण्यासाठी। मग घरी आलेले सर्वजण आणि मग त्यांचा चालू होता राष्ट्रीय कार्यक्रम। आणि आला होता टिनू, त्याचा होता बड्डे। तर थोडीफार मस्ती केली आम्ही। आणि हा आहे ब्रुसली, त्यासोबत सुद्धा मस्ती केली। आणि मग नंतर गेले केक कापण्यासाठी, कारण होता आमच्या टिनूचा बड्डे। नंतर मग मी बसला टिनूचा सोबत, मी जेवत होता आणि तो पीत होता। आणि मग तयारी करून निघालो सोंग बघायला जाण्यासाठी शिरगावला। ही होती आमची पब्लिक। आणि मग आमच्या काकांची होती मॅजिक। मग आले होते काका आम्हाला सोडायला शिरगावला आणि पोचलो। बस बघा किती गर्दी आहे। आणि आला होता गजासूर आणि तेवढ्यात भेटले आपल्याला हितू। आणि मग नंतर आले होती देवीचं, मला नाव तर नाही माहिती। मग नंतर कंटाळा आला, मग मी, पियुष, प्रेयस निघालो बीचला जाण्यासाठी। मग आलो बीचवर, जरा वेळ बसले, गप्पा मारल्या आणि मग पुन्हा निघालो सोंग बघायला जाण्यासाठी तिथेच। आणि आला होता गजासूर, एक एक करून देवी येत होत्या। मग नंतर आली टाटिका, बघा टाटिकाला बघण्यासाठी किती गर्दी आहे। टाटिका राहिली बाजूलाच आणि यांच्या दोघांचे स्टेप बघून पब्लिक फिदा झालेली यांच्यावर। काय भारी डान्स करत होते, कोण होते काय माहिती, पण भारी नाचत होते। आणि नंतर मग आली होती कालिका। आणि मग नंतर आला होता हनुमान। आणि हनुमान गेल्यानंतर आला होता बकासूर, खूप डेंजर होता हा, खूप जणांना मारले आणि तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये।
आणि मग लास्टचे होते खंडोबा, ते आले होते गाईज. मी सर्व तर व्हिडिओ घेतला नाही, मला जमलं नाही सर्व व्हिडिओ घ्यायला, पण जेवढे होते तेवढे घेतले. आणि मग नंतर आला होता महिषासूर, हा पूर्ण गावाला फिरतो आणि मग पुन्हा इथे येतो. आणि मग लास्टला आले होते सर्वात सप्तशृंगी आता. तर गाईज सप्तशृंगी माता महिषासूरला 3 लाथा मारते. ही पहिली लाथ होती आणि तिसऱ्या लाथेमध्ये महिषासूर आणि ही होती शेवटची लाथ. तर खूप गर्दी होती म्हणून नीट व्हिडिओ घ्यायला काही जमले नाही, परंतु जेवढं जमलं तेवढं घेतलं. आणि होती शेवटची लाथ. यानंतर सर्व गावाला देवी फिरणार होती. मग त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मी आणि दुर्वांग स्कूटीवर निघालो आणि बाकीजण रिक्षात येणार होते. आणि पोचलो आहे आम्ही. आणि आत्ता जाऊन झोपणार आणि उठणार. तर आम्ही उठले, आता टाईम झाला होता 11. आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा निघाले देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी. तर मला ना भीती वाटली होती, कारण गाडी चालवणार होता आमचा कीर्तेश. फर्स्ट टाईम बसलो होतो त्यासोबत. मग नंतर देवीचं दर्शन घेतलं, नंतर आले शिरगाव बीचला फिरण्यासाठी. आणि मग तिथून जेवण वगैरे झालं आणि मग बसले होते गाडीत मोबाईल वापरत. सर्वांना आला होता कंटाळा. मग तिथून निघालो आणि पोचलो घरी. आणि मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. बाकी सर्वजण तर होते, पण आम्ही चालले होते घरी आणि पोचले मग सातपेटीला. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.